अर्धापूर तालुक्यात दिनांक 9 जून रोजी सायंकाळी 5 वाजता वादळी वारे सुटल्यामुळे तालुक्यातील 59 गावे व तिन्ही मंडळातील शेती पिकातील केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शासनाच्या वतीने शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। अर्धापूर तालुक्यात सोमवारी सायंकाळी वादळी वारे सुटले होते। या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे। या नुकसानीचे शासनाने सरसकट पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। या वादळी वाऱ्यामुळे सौर ऊर्जा यासह शेती पिकातील पालेभाज्या यासह अनेक पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे। या नुकसानीचे शासनाने सरसकट पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। केळी पिकाच्या नुकसानीचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। शासनाने या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। यासाठी प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। या पंचनाम्यामुळे शेतकऱ्यांना अर्धापूर शिवारातील शेतकरी खंडू जटाळे यांनी 1 ते 1.5 लाख रुपये लागवड लावून हातातोंडाशी आलेली केळी वाऱ्याने पूर्ण पडली असून यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे। आपण या ठिकाणी बघू शकता केळी कशी पडून नुकसान झाले आहे। पूर्ण केळी साफ झाली असून यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे। अवकाळी पावसामुळे काल झालेल्या अवकाळी पाऊस वाऱ्या वादळामुळे आपल्यासोबत शेतकरी आपण कधी लागवड केली ती केळीची? ऑगस्टला किती लागवड खर्च आलता? 1.5 लाख रुपये खर्च असतात सर। आता किती उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती आपल्याला? 5 लाख होतो। म्हणजे 5 लाख आपण जे लागवड केली त्यावेळी 90% केळीचं नुकसान झालं। हो सर। आपण काही विमा काढला होता? नाही सर, काढला नाही। शासनाकडे काय आपली मागणी राहील? तर बघावं शासनानं आता काही पीक विमा भेटेल काय आता याचा? काय सांगते आपल्यासोबत शेतकरी, तुमची काय मागणी राहील आता शासनाकडे? कसं आहे पत्रकार साहेब, काल झालेल्या चक्रीवादळामध्ये जवळपास शेतकऱ्याचं 90% नुकसान झालेलं आहे। आणि कसं आहे, केळीला विम्याची रक्कम भरायची जास्त असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाही। आणि हे ऐन हाताला आलेला हे घास आहे शेतकऱ्याचा, तर याच्यातून शासनानं थोडं आर्थिक मदत करावं, ज्यांनी विमा काढलेला आहे त्यांना पण आणि ज्यांनी काढलेला नाही, कारण विम्याची रक्कम जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी विमे काढले नाही। म्हणजे बाकीच्या पिकाला 1 रुपया देत तसा केळीला सुद्धा 1 रुपया नाही, थोडं रक्कम कमी असली तरी चालते। 1000-2000 रुपयापर्यंत भरू शकतात शेतकरी, कारण एक टायमाला 8,000-8,500 रुपये भरणं आणि विमा काढणं म्हणजे अवघड आहे। आता एवढं संकटामध्ये हे भयानक संकट आहे। आता 2000 मळ्यामध्ये नाही म्हणलं तर 7-8 लाख रुपये व्हायचे। आज तुम्हाला सांगतो, हे नुकसान जर पाहिलं, आज व्यापारीसुद्धा माल उचलायला तयार नाही, कारण सकाळपासून शेतकरी प्रत्येक व्यापाऱ्याला फोन लावतो, कवळा आहे, पडलेला आहे, या असे बहाणे चालू आहेत। आता शासनानंच काय आहे ते आर्थिक मदत शेतकऱ्यांना करावं। म्हणजे शासनानं केळी उत्पादक शेतकऱ्याचे विमे शासनानं जसं 1 रुपयात बाकीच्या पिकाला काढतात तसेच काढावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आहे आपली। हो सर। शेतकऱ्यांनी लाखो रुपये लागवड लावून लहान लेकरांनी केळीला सांभाळले होते
पण हातातोंडाशी आलेला घास चक्रीवादळ आणि पाण्यामुळे एका झटक्यात साफ झाल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत। याकडे शासनाने लक्ष देऊन केळी उत्पादक शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। ते कसं असं असं फिरत गेलं ते असं सापच करून मिळालं त्यांना। चक्रीवादळासारखं वादळ होतं हे की नाही? चक्रीवादळ चक्रीवादळासारखे जोरात हवा आल्यामुळे मोठ्या प्रमाणात केळीचे नुकसान झाले।